आज खोबऱ्याची चटणी खायची इच्छा पूर्णच राहिली असती, ते कसं ते मी पुढे सांगते. असावा एक छंद आयुष्यात स्वयंपाक बनवायचा. छंद किती मोठा असला ना तरी पण रोज पूर्ण स्वयंपाक बनवायचा आणि तेच चपाती भाजी भात खायचा कंटाळा येतोच, हो की नाही फ्रेंड्स. तर बघा आज लेट झालेलं आम्हाला आणि जेवायला दुपारचं लेट झालं होतं, त्यामुळे संध्याकाळी फारशी भूक नव्हती. म्हणून आज आप्पे करायचे ठरवले होते. रव्याचे इन्स्टंट आप्पे 15 मिनटामध्ये होतात असे. तर बघा डुगू आप्पेची वाट बघत बसली होती. तिला वाटलं आप्पे झाले म्हणून मी आली, तर मी शूट करत होती ना, तर तिला वाटलं आप्पे झालेत म्हणून. तर बघा काहीच रवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ताक किंवा दही टाकायचं आहे, रेस्ट करत ठेवायचं आहे 15 मिनटं. मग त्याच्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे टाकायचं आहे आणि ते पुन्हा सगळं मिक्स करून ठेवायचे 10-20 मिनटं. आणि तोपर्यंत चटणीची तयारी करून घ्यायची आहे. तर नारळ घ्यायचं एक चटणीसाठी आणि पुदिना, कोथिंबीर, हरभरा डाळ, जिरे, थोडीशी साखर, मीठ, मिरची, कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित आणि आलं आणि लसूण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्या चटणी मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला त्याला द्यायची फोडणीसाठी तूप तेल काही वापरा. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, कढीपत्ता भरपूर सारा, कारण कढीपत्ता खूप छान लागतो परतल्यानंतर फोडणीमध्ये. त्याच्यानंतर जिरे, मोहरी, हळद आणि हिंग टाकल्यानंतर ती फोडणी द्यायची आपल्याला चटणीला. एक नंबर चटणी होती. खरं तर मी या चटणीसाठीच डोसा किंवा आप्पे वगैरे बनवायचा प्लॅन करते, कारण मला ही चटणी खूप आवडते. तर हा बघा नारळ दाखवलेला तो मला किती छान दिसतोय ना, पण जेवढाच वरून छान दिसत होता आणि तेवढा आतून कुचका होता. म्हणजे एवढा पांढरा शुभ्र असून सुद्धा तो खराब झाला होता. आणि मला ऑलरेडी लेट झालेलं सगळं बनवायला, तर मला आता नारळ आणायला जायला खूप लेट झालं होतं. तरी पण मी गेली तर ते शॉपच बंद होतं, ते रिटर्न करून देणार होते मला. त्यांनी ऑलरेडी मला बोलले होते की माझ्या इथे नारळ खराब लागला तर मी रिटर्न करतो. पण ते शॉप बंद होतं. मग काय करायचं, मग दुसऱ्या शॉपवरती गेले, ते पण पूर्ण बंद करायला आलं होतं. पण तरी त्यातून मला त्यांनी काढून दिला. त्यांनी जर काढून नसता दिलं तर माझ्या चटणीची इच्छा पूर्णच नसती झाली खरं तर. तर घरी आले आणि मग तो दुसरा नारळ घेतला आणि त्याची चटणी बनवली. चटणी पण मस्त झालती. त्याच्यानंतर आप्पे बघा, आप्पे पात्रात थोडंसं तेल टाकायचं आणि सगळे आप्पे व्यवस्थित चमच्याच्या साईजने जास्त जाड नाही ठेवायचे, म्हणजे जास्त मिश्रण नाही टाकायचं, कारण रव्यामुळं खूप जाड होतात, मग ते आतमध्ये शिजलं नाही जात. थोडंसं मीडियमच ठेवायचं मिश्रण आणि एक साईडून टाकल्यानंतर झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती. त्याच्यानंतर पलटून दुसऱ्या साईडनं भाजायचं आणि मग झाकण नाही ठेवायचं, क्रिस्पी होईपर्यंत गोल्डन झाले की काढायचं. तर मी तर चटणीची रेसिपी दिली आहे, तर ती पटापट करून बघा. रेसिपी कशी वाटली सांगा. आणि स्वयंपाकाचा कंटाळा कोणाकोणाला येतो आणि तुम्ही असं कंटाळा आल्यावरती झटपट कोणती रेसिपी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात की नाही हे पण गाईज मला नक्की सांगा. आणि आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो मात्र नक्की करा. याच्यावरती तुम्हाला डुगूचे व्हिडिओ, डेली व्लॉग आणि रेसिपी बघायला भेटतील छान छान. तर फॉलो करा आणि शेअर करा. आणि आप्पे कसे झालेत हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि खोबऱ्याची चटणी पण नक्की ट्राय करा. बाय गायज.